चला दोस्ती 11 सावरे संघाच्या कॅप्टनला विनंती राहील की आपण या ठिकाणी आयोजकांशी लगेच संपर्क करा. तेजस जाधव, हरेश मंडवकर आणि मासला होईल सुरुवात. कॉमेंट बॉक्समध्ये आपण परिवर्तन करणार आहोत. ऐकूया 4 षटकांचे मॅच होणार आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना आणि या मॅचसाठी आवाज आपण ऐकूया बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुलजी. या ठिकाणी केला जाईल. या ठिकाणी हरेश मांडवकर, दोस्ती 11 सावरे. हरीशजी मांडेवकर यांचा सन्मान होतोय. नितीनजी भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. जय भवानी, जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आगरी कोलांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापन इंदवी स्वराज्य आपल्या शोरांनी इतिहास गाता असे जाणता राजा ताज जाणे झुकवितो माता. महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारमाळाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण, माणकिवली बदलापूर आज या कासगावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतो. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची ध्येय याची डोळा आज बदलापूरकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा सोहळा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी यांच्या संयुक्त विद्यमानाने तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. जय भवानी मित्रमंडळ सावरे आयोजित स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025 पर्व आपण एन्जॉय करतो. आज स्पर्धेचा पहिला दिवस तुम्हाला पाहायला मिळेल आणि पहिल्या दिवसामध्ये मोठ्या मॅचेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. समर्थ 11 बदलापूर गाव टीमने इथे मात्र टॉस जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम नारायण ढाबा पुरस्कृत टीम जयमान चामटोली या संघाला बॅटिंगसाठी. सलामी जोडी रोहन आणि त्याच्या साथीनं तेजस कांबरी ही जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मैदानावरती दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज लखन हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज सज्ज होतो राऊंड द विकेट. लखन पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न होता, दरम्यान डॉट बॉल. साधलान स्पोर्ट्स वांगडी स्पोर्ट्स शॉप तुम्ही पाहू शकता. आवर्जून तुम्ही तिथे भेट द्या. खरं तर सोहेब शेख आहेत जे मात्र अदलान स्पोर्ट्सचे स्वतः ऑनर आहेत. योग्य दरामध्ये तुम्हाला चांगले चांगले ट्रॉफीज असतील. मग क्रिकेटसाठी कोणतेही किट तुम्हाला लागेल ते तुम्हाला स्वस्त दरामध्ये तिथे मिळेल. याची देखील नोंद घ्यायची. चौकाराला तेजस कांबरे यांच्या बॅटमधून चौकार येतो. आमच्यासोबत साथी स्कोरर आमचे रोशन मुसळे आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो माइक चेक, हॅलो माइक चेक, हॅलो माइक चेक, हॅलो माइक चेक, हॅलो माइक चेक.
षटक क्रमांक पहिलं तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. लखन आलेत. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि आता तिसऱ्या बॉल पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी लखन करतो. या मॅचमध्ये 4 ओव्हरची मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट सफल झाले. क्रॉस बॅटने फटका खेचलाय. पाहिलं होतं क्षेत्र मोकळं आहे त्या दिशेला बॉलला मात्र भिरकावून दिलाय. बॉल चाललाय तिसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा. सर आहेत स्कोरलकच्या भूमिकेत. डीके सरांची आदाच नारी आहे. त्यांच्या ऍक्शन मध्येच आपण समजू शकतो की डीके आहेत. चौकार ठोकलाय. 4 धाबाच्या साथीने धावफलक 8 आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तेजसच्या बाटपत्री 4 धाबा. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. पुढे सरसवले होते. पंचाकडे लाऊट अपील तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु पंच सहमत नव्हते. आय थिंक खेळपट्टीला बॅट घासली होती त्यामुळे थोडासा आवाज जरूर आला. परंतु पंच आमचे चाणाक्ष होते. येस पहिला डॉट, दुसरा चौकार, तिसरा डॉट, चौथा चौकार, पुन्हा एकदा 5वा डॉट आलाय. 6व्या बॉलवरती का असणारे पाहावं लागेल या मॅचमध्ये कारण 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग तेजस कांबरी करतोय. परंतु लखन चांगली गोलंदाजी सध्याकडला करत असताना चौकार येईल का पाहावा लागेल. रोशन मुसळेने सांगितलं होतं की इथे पहिला डॉट आलाय, दुसरा चौकार, तिसरा डॉट, चौथा चौकार आलाय, 5वा पुन्हा एकदा डॉट आलाय आणि अखेर 6व्या बॉलवरती येतोय चौकार. तेजस कांबरीच्या बॅटमधून आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अंती 12 धाबा त्याने वसूल केल्यात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 12. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे ठिकाण आपण पाहतोय खर तर धर्मवीर क्रीडांगण कासगाव करांचं मैदान तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा सामना. 3 नामांकित पंच आज तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. खर तर आमचे मार्गदर्शक योगराजी बुटेरे मॅम फ्रॉम पोई बकॅडॉन हे देखील आज जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं आमचे कुणालजी पेनकर सर असतील कॉकटेल यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत मग आमचे डीके दत्ता कडव यांना देखील तुम्ही पाहू शकता. अडबा वाटण्या खेचण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. बॉल तू फेक करतायत. एक चिकी सिंगल धाबा इथे एकपटी जाईल. दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा इथे मिळतील यात शंका नाहीये कारण थोडंसं लेझी क्रिकेट आपण पाहिलं. थ्रो देखील थोडासा लेझी आला त्यामुळे लगेच पाहिलं इथे मात्र 2 धाबा एकपटण्याचा प्रयत्न झाला. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून भरपूर वेगाने आता या 2 धाबा इथे एकपट जातील आणि धावफलक देखील पुढे सरकत असताना 14 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ असताना गोरदात तुम्ही पाहताय पहिलं संपन्न झाले. लखनच्या माध्यमातून 2 दुसरं षटक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. करण आलेत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना. करणच्या पहिल्या बॉलवरती 2 धाबा इथे वसूल केल्या. बॅटर रोहन हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळलाय. फटका चांगला आहे. मागील बॉलवरती आपण पाहिलं होतं स्ट्राईक रोटेट झाली रोहनकडे आणि आता त्याचाच नुकसान होतं टीम बदलापूर संघाला. परंतु आता फायदा उठवत असताना रोहनच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. वेगाने पुढे सरकत असताना 20 आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक चांगला फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला ज्याने मात्र बॉलला अडवलं. तुम फेक करतोय. 2 धाबा इथे देखील मिळतील या शंकात नाहीये. खरं तर हर्षदजी भगत बाळारामजी भगत यांनी प्रस्तुत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नारायण ढाबा
पुरस्कृत हा संघ तुम्ही पाहताय मैदानावरती खेळतोय जर्मन चामटोली. नारायण डबा म्हटलं की नेहमीच रुचकर चव आणि स्वाद. चामटोली नाक्यावरती खरं तर खरबई कर्जत हायवेवरती आपण पाहू शकता चामटोली गाव आणि त्याच नाक्यावरती तुम्हाला रुचकर जेवण सातत्याने आपण चाखू शकता. खरं तर हर्षदजी भगत असतील, आमचे मुरबाडे मामा असतील, तदनंतर ओरिजिनल कुक आमचे सुनील पवार, त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. जागेवर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. दरम्यान एक चांगला झेल तिथे टिपलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता आणि चांगला झेल स्वीकारत असताना तिथून बॅटरला तुम्ही पाहता रोहनला इथून मैदान सोडावं लागतोय. परंतु चषक गाजतई सावरे गावाला, स्वर्गीय दत्तात्रय स्मृती चषक गाजतई सावरे गावाला. कृती भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. कृती भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. सो मच, क्या बात है. कुमार ऋतिक पप्पू भोईर जे उद्योजक आहेत, त्यांच्या साथीनं श्री नितीन नारायण भोईर यांचं गुणगान गाणारे संगीत होतं. डीजे मास्टरच्या माध्यमातून हे संगीत आपण ऐकतोय. यस, क्रिकेट या भोईर यांचं भरपूर प्रेम आहे आणि नेहमीच क्रिकेटसाठी धावपळ ते करत असतात. शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता, बिगिट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. दरम्यान एक सिंगल धाब एकपण्याचा प्रयत्न देखील इथे संपन्न झालाय. दरम्यान अंपायर सिग्नल एक बायच. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे फलकावरती जोडली जाईल. धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 23 धावा माफी असावी. 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकता प्रथम क्रमांक रोख रक्कम तब्बल 50,000 रुपये धनराशी आहे. परंतु मालिकावीरसाठी खास आकर्षण तुम्हाला होंडा कंपनीची शाईन बाईक पाहायला मिळेल. क्या बात आहे. मालिकावीरसाठी बाईक तर आहे, परंतु जो संघ इथून मात्र फायनल जिंकणार आहे, पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जो कोणता संघ जिंकेल त्या संघासाठी तब्बल 10,000 रुपयाचं पेट्रोल फ्री देण्यात येणार आहे. खरं तर मोनीश बळीराम पाटील जे प्रोपायटर आहेत पाटील पेट्रोल पंपचे बेलवली गाव, त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं पेट्रोल इथे मात्र फ्री देण्यात येणार आहे. क्या बात आहे. ही मेजबानी होती. खरं तर अशा प्रकारचं पारितोषिक आपण पहिल्यांदाच ऐकतोय, परंतु मोठ्या मनाचा मोठा माणूस मोनीची पाटील साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की 10,000 रुपयाचं पेट्रोल आम्ही फ्री देऊ जो संघ इथे मात्र फायनल जिंकणार आहे. चौकार आलाय. धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. षटक क्रमांक 2चा खेळ इथे संपत आला आणि धावफलक 2 षटकाच्या अंती जाऊन पोहोचले. टीमची टोटल धावफलकावरती 27 धावा. नरेश भोईर दादाची साथ हाय आयोजनाला. अमर भगत प्रसाद भोईर नेहमी असताना त्यांच्या जोडीला. जय भवानी मित्र मंडळ असतो नेहमी त्यांच्या साथीला. हे ब्रदर्स ग्रुप यो असतो ऋतिक नितीन दादाचे साथीला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान सुभाषजी गायकर आणि तुषारजी गायकर बाबू यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. यावं आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आज गावदेवी दापिवली संघ देखील या मैदानावरती खेळताना दिसेल. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून सुभाषजी गायकर क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आहे आणि आमचे बॉडी बिल्डर तर बाबू तुषार गायकर यांचं आगमन झालंय. ऑन साइडला खेळलाय. त्यांचं स्वागत तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बॉल सीमा पार षटकार.
आई तुळजाभवानी मातेचं गुणगान गाणारे संगीत होतं डीजे मास्टरच्या माध्यमातून. हर्षद कोंडीकरच्या पाठमधून षटकार आलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला लॉंग ऑनला वाऱ्याशी वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो सिक्सर. स्मृती चषक गाजतई सावरे गावाला स्वर्गीय दत्तात्रय स्मृती चषक गाजतई सावरे गावाला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. थँक्यू सो मच. सलग 2 षटकार हर्षदने आता वसूल केलेत. तिसरा देखील बिगिट केलाय. फटका चांगला आहे. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय. वाड कॅच डीप मध्ये आपण पाहतोय भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला धावत पळत असताना एक चांगला झेल त्याने स्वीकारला आणि अखेर हर्षदला इतका जबाब पत्राचे देत असताना आता 2 षटकाराचं प्रत्युत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. भाईगिरी आणि दादागिरी मध्ये आमचाच नंबर 1. भाईगिरी आणि दादागिरी मध्ये आमचाच नंबर 1. अंडरवर्ल्ड मध्ये आमचं विचारा नाव सांगून कोणाला पण. अंडरवर्ल्ड मध्ये आमचं विचारा नाव सांगून कोणाला पण. अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण. अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती स्वतः संघनायक आता दाखल झालाय. दिनेश भगतला तुम्ही पाहता जो मैदानावरती या मॅच मध्ये दाखल झाला. चांगले बॅटिंग इथून करावं लागेल. 2 षटकाराचं प्रत्युत्तर. फुल टॉस बॉल. कप्तानच्या लासिनातान त्याच्या बॅटमधून पहिला बॉल फेस करतोय आणि सांगतोय कॅप्टन लेडी फ्रॉम द फ्रंट बॉल सीमा पार डिब्याकडे स्कोर लेग षटकार. मार्केट हलवून ठेवला. मार्केट हलवून ठेवलाय. भाईने मार्केट हलवून ठेवलाय. किती जणांनी अंदाज लावलाय. भाई आमचा टोपमध्ये राहिला. सुस्वागतम. या दरम्यान रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष आमचे प्रसादजी फुलोरे साहेब त्यांच्या साथीने उद्योजक विवेकजी फुलोरे आणि अक्षयजी फुलोरे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. आपला विनंती आहे आपण या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. मागील बॉलवरती ताकद तर या बॉलवरती नजाकत. बॉल सीमा पार चौकार. आता हो विदा आहे तो प्रत्येक जण पाहून आता हो विदा आहे तो प्रत्येक जण. अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण. अंडरवर्ल्ड मध्ये थँक्यू सो मच. अजून एक मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित डीप मध्ये भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला. फाईन लेगचा बॉलला एकदम फेक करेल. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. तेजस कांबरी यांची रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल कारण फिटनेस भरपूर जरूर आहे. त्यामुळे आता 2 धाबा इथे देखील एक पडल्या तेजसच्या माध्यमातून. खरं तर योगीजी राऊत साहेब यांचं बॅनर तुम्ही पाहताय कटआउट आहे आणि त्या कटआउटला जर इथे मात्र डायरेक्ट चेंडू हिट झाला षटकार मारत असताना तर या स्पर्धेमध्ये 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर यांच्या स्मरणार्थ नितीनजी नारायण भोईर यांच्या माध्यमातून नक्कीच ते कॅश प्राईज देण्यात येईल. 500 रुपयाचा कॅश प्राईज त्या खेळाडूला देण्यात येईल. योगेजी राऊत साहेब यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू हिट होतोय तर 500 रुपयाचा कॅश प्राईज देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. सुस्वागतम. या दरम्यान एक स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे आणि कित्येक वर्ष टीम दापिवलीची ज्याने सेवा केली आणि नेहमीच संघनायकाची भूमिका ज्याच्या खांद्यावरती आहे असे आमचे बदलापूर समोरच्या समितीचे सदस्य मच्छिंद्र गायकर यांचं आगमन झालंय. मॅन फ्रॉम दापिवली विनंती आपण यावं मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला गायकर साहेब या आपण आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दापिवली गावचे रसल आमचे मच्छिंद्र गायकर यांचं आगमन झालंय. याबा आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत.
सफल झाले. बिगिट करण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या क्षेत्राच्या पाठमोरा भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवरती फरार. चौकार. मंचावरती कानोर गावचे उद्योजक उपस्थित आहेत. सकारामजी राऊत यांचा सन्मान करतील आमचे गणेशजी कराळे. यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सकारामजी राऊत यांचा सन्मान आपण करा या मुख्य व्यासपीठावरती. कारण आपली भारतीय संस्कृती आहे. अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान ही आपली संस्कृती आणि आता तीच परंपरा आपण जपतो या स्पर्धेच्या माध्यमातून. बचित्र गायकर यांचं आगमन झाले. या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. अजून एक चांगला फटका ऑन साईडला बळवला. बॉल चालला डीप मध्ये. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. ठीक आहे. सिंगल धाव इथे एकवटी जाईल. बचित्र गायकर यांना विनंती आहे आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. कारण आयोजन कमिटी नितीनजी भोईर साहेब वारंवार आपणास इन्व्हाइट करतात. यावं आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नाही मी आधीच म्हटलं होतं एक स्टायलस खेळाडू मच्छिंद्र गायकर. चांगला क्रिकेट नेहमीच त्याचा तुम्हाला पाहायला मिळेल. टेनिस बॉल ते चांगला खेळतात परंतु सदर लेदर बॉल क्रिकेटवरती त्यांचं भरपूर लक्ष आहे. 5 चौकार आपण पाहिलेत खरं तर बॅटर तेजसच्या बॅटमधून. आणि इथे एक चिकी सिंगल. सिंगच्या साथीनं धावफलक 57 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. खरं तर कॅप्टन बदलापूर गावचे सांगितलं होतं की आम्ही 40 ते 45 धावांपर्यंत रोखू. परंतु ज्या प्रकारे सांगितलं होतं चामटोली टीमच्या कॅप्टननं की आम्ही 55 धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतोय आणि आता तोच प्रयत्न तुम्हाला पाल बेल दरम्यान तेजस कांबरीला इथून मैदान सोडावं लागेल. फरतच भाग हे जनार्द स्मृती चषक ठेवलाय सावरे या गावाला. हे जनार्द स्मृती चषक ठेवलाय सावरे या गावाला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. दहा चेंडू आणि 21 धावांची खेळी साकारणारा तेजस आता बाद झाला. एकदा जोरदार टाळ्या तेजससाठी. चांगला क्रिकेट त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवला. ज्याला जेव्हा मात्र संघाला गरज होती त्यावेळेस मात्र चौकार षटकाराची आतिषबाजी त्यांनी केली आहे या मॅच मध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा होती दरम्यान खेळाडू उपस्थित. चामटोली गाव म्हटलं की नेहमीच कबड्डी या क्षेत्रावरती त्यांचं भरपूर प्रेम असतं परंतु क्रिकेट देखील चांगला त्यांनी दाखवला या स्पर्धेमध्ये. यस नरेश भोईर आमचे जे स्पर्धेचे शिल्पकार आहेत ते देखील उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि ते फरदत बाद. चामटोली म्हटलं की संजयजी कोंडलेकर असतील त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. डी फिटनेसचे ओनर आहेत. पहिलं सत्र इथे मात्र समाप्त झाले. धावफलक टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत धावा 58 धावा. ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. आणि या दरम्यान
वालिवली गावचे शाखा प्रमुख अक्षय बजे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. नरेश शेलार यांच्या शुभास्ते आपण करणार आहोत. या नक्कीच आपण पाहतोय उभाटा पक्षाचे शाखा प्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा प्रमुख अक्षय वसे यांना तुम्ही पाहतायत. सध्या ते बदलापूरमध्ये किशोर पाटील जे शहर प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काम पाहतायत. कारण उभाटा गटाचे शिवसेना शहर प्रमुख किशोरदादा पाटील आहेत. या आमचे मच्छिंद्र गायकर जे समालोचक आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे मच्छिंद्र आपलं. आज मच्छिंद्र गायकर यांचे डॅशिंग राहुल सर पर्सनॅलिटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हो नक्कीच आपण पाहतो दापोली टीमचे आंध्रे रसल आहेत मच्छिंद्र गायकर आणि आता ते कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा जॉईंट होत आहेत. स्वागत आहे आपलं. धन्यवाद राहुल चव्हाण सर, धन्यवाद महेश धुले सर. जय भवानी मित्रमंडळ सावरे आयोजित स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025 चा हा पहिला दिवस आपण पाहतोय. सेकंड राऊंडचा हा पहिला सामना नक्कीच आपण एन्जॉय करतोय. दुपारच्या सत्रामध्ये सर्व खेळाडू मान्यवर जे यूट्यूबला प्रेक्षक लाईव्ह मॅच पाहतात त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन दादा भोईर आणि ऋतिक भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025 सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला सामटोली संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समर्थ बदलापूर संघ. सामटोली संघाने प्रथम फलंदाजी करून 58 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि 58 धावांचं टार्गेट घेऊन येत असताना भावलमीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना समर्थ बदलापूर संघाची आतिश आणि त्याच्या साथीला अक्षय ही जोडी आपण पाहतोय सलामीची. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत आणि सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला सामटोली संघ तर दुसऱ्या बाजूला समर्थ बदलापूर संघ. खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळते. स्पर्धेचा पहिला दिवस खूप चांगलं आयोजन. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर स्मृती चषक आणि दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025 पर्व आपण पाहतोय. 58 धावांचं टार्गेट उभं असताना समर्थ बदलापूर संघाची जोडी सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला आतिश आणि दुसऱ्या बाजूला अक्षय ही जोडी. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 54 धावांचं टार्गेट उभं केलं होतं. सदानंद सावरे या संघासमोर खेळताना आपण पाहिलं तर अगदी 9 चेंडूमध्ये सामना जिंकला आणि दुसऱ्या फेरीमध्ये सामन्याला होतं सुरुवात. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. छोटं गुड गेम. पहिला चेंडू पहिला आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये हर्षद गोलंदाजी स्ट्राईकवर. पहिला चेंडू अक्षय स्ट्राईकवर. पहिला चेंडू लॉप केला चेंडूला. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ओरपीचा चेंडू चेंडूला फेकून दिलाय. पहिला ब्लास्ट षटकार अनिकेतच्या अक्षयच्या बॅट मधून षटकार 6 धावा. मध्ये विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण. मध्ये विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण. मध्ये विचारा नाव योगेश राऊत. 58 धावांचं टार्गेट होतं आणि पहिल्या चेंडूवर आपण षटकार पाहिला. कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 54 धावांचं टार्गेट अगदी 9 चेंडूंमध्ये विजयी केला आणि आता आपण पाहतो पहिल्या चेंडूवर षटकार. यावेळेस बॉकरचा चेंडू क्षेत्रशक्ती त्या आधार पॉइंटला कोणतेही चुकी करणार नाही. अतिशय चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद धक्का क्रमांक पहिला ज्या फलंदाजाच्या बॅट मधून षटकार आला तो फलंदाज बाद होत असताना अक्षय. देवेंद्र भोईर रोहित आयोजनाला रितेश भोईर साईराज भोपीचा. तर सावरेगावचे हिरमन भगत स्टेजवर यायचे. खूप साऱ्या तुमच्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन.
सनंद भोईर यायचंय आमच्या व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्याच चला तिसऱ्या सामन्यात आपण टॉस घेणार आहोत. नवीन गेलेला फलंदाज आता मैदानामध्ये पाहतो. या वेळेस लॉप करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आपल्याला पाहिला, अतिशय उसळी आपल्याला पाहायला मिळाली, चांगली गोलंदाजी आता करताना पाहायला मिळतात. पहिला चेंडूवर षटकार, त्यानंतर विकेट आणि हा चेंडू डॉट. चांगली कमबॅक आता पाहायला मिळतो कारण 58 धावांचं टार्गेट होतं, 59 धावांचं टार्गेट, क्षमा असावी, 59 धावांचं टार्गेट. आणि आपण पाहतोय नवीन गेलेला फलंदाज पुन्हा एकदा हुक केला चेंडू, हापट्याका चेंडू चेंडूला दिशा दिले, फाईन लेग रेस मध्ये चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी हा येतो चौकार. यावेळेस हळूवर करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पंच आम्हाला इशारा करतील. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. चौकारानंतर हा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. गती परिवर्तन केलं होतं परंतु आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला चेंडू बाहेर पाहायला मिळाला आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या धावफलकावर 11 धावा पाहायला मिळतात. हा चेंडू लॉप केलाय, हाफ टॅकर चेंडू, चेंडूला फेकून दिलाय सीमा पहार. 4-6 धावांसाठी हा येतोय षटकार. त्याला काही मान्यवर इथे आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात. प्रसाद फुलोरे, अक्षय फुलोरे आणि विवेक फुलोरे यायचंय व्यासपीठावर. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना यावेळेला ब्लॉकरचा चेंडू, पुन्हा एकदा व्हाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळेल षटकाराने आणि धावसंख्या पाहायला मिळतोय 18 धावा धावफलकावर पाहायला मिळेल. 59 धावांचं टार्गेट उभं केलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपल्याकडे चेंडू, इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते आणि चेंडू पॅडवर बदलतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त होत असताना 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 18 धावा धावफलकावर. चिखलोली पाडा संघाचा संघनायक इथे उपस्थित झालाय. तरी इनगाव संघाच्या संघनायकांनी लगेचच यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी केली जाते, याची सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. जय भवानी मित्रमंडळ सावरे आयोजित स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025 हा पहिला दिवस आपण पाहतोय. खूप सारा चांगला आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे नितीन दादा भोईर, ऋतिक दादा भोईर आणि आमचे नरेश दादा भोईर, खूप चांगला आयोजन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण जय भवानी मित्रमंडळ सावरे यांचं देखील आणि वामन दादा भजनी मंडळ, वामन बाबा भजनी मंडळ सावरे यांच्या माध्यमातून दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पहिला चेंडू, यावेळेस ओरपीचा चेंडू, चेंडूला फेकून दिलाय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार येतोय अतिशच्या बॅट मधून. पहिला षटकार. पहिला चेंडू दिनेशने इथे मात्र हटवला होता. पॉवर प्लेच्या पहिल्या हर्षलने हटवला होता. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये दिनेशवर पहिल्या चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 24. 59 धावांचं टार्गेट इथे उभं करत असताना 4 षटकांमध्ये, कारण सेकंड इनिंगचा हा पहिला सामना आपण नक्कीच पाहतोय. एका बाजूला चामटोली संघ तर दुसऱ्या बाजूला समर्थ बदलापूर संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश. यावेळेस पुलंगतीचा चेंडू, चेंडूला दिशा दिली. इथे विकेटची संधी, धावचीची संधी, इथे कॉल इथे मात्र पाहायला मिळत नाही आणि फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना प्रतीक बॅक टू द पवेलियन. चला अक्षय वजे यांचे शुभास्य आपण टॉस करू, जे शाखा प्रमुख आहेत
वाल्युली गावचे यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा चिखलोली पाडा आणि इनगाव शंकर विषय आणि अनिकेत मते यांचा संघ. काटाचा कॉल. अनिकेत या ठिकाणी टॉस जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? टॉस शंकर विषय तुम्ही जिंकलेला आहे. सॉरी. आणि काय निर्णय असणार आहे? पहिल्यांदा आम्ही गोलंदाजी करू. कारण प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी चिखलोली पाडा आहे. 5 षटकांचे मॅच आहे. काय स्ट्रॅटर्जी असणार आहे शंकर गोलंदाजी करत असताना या 5 षटकांमध्ये? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना आम्ही. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप छान आहे. धन्यवाद. विश ऑल द बेस्ट री ऑप्टिशियन आणि टीम इनगाव. या ठिकाणी अनिकेत मात्र बोलत नाही आहेत, परंतु टॉस बॉक्स मधून न्यूज येते की इनगाव संघाने टॉस जिंकलेला आणि नाणेफेकी जिंकत असताना प्रथम शतक संघाने स्वीकारले. मॅच मध्ये आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी आता धमाकेदार सुरुवात केली आहे. श्री समर्थ बदलापूर संघाने ज्या पद्धतीने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जय हनुमान चामटोली संघाने धाबा कुठल्या, परंतु त्याला टी फॉर टॅग जशा तसं उत्तर देत असताना ठोसा ठोसा इथे बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून मच्छिंद्र गायकर सरांचा आवाज. धन्यवाद धन्यवाद महेश धुळे सर. 30 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्या. 59 धावांचं टार्गेट होतं. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये काय फलंदाजी केली जाते. 3 चेंडूंची फेकी अद्याप केली आहे आणि 2 षटकार आपल्याला पाहायला. यावेळेस बॉक्टरचा चेंडू हलक्या त्याने ऑन साईडला खेळून काढले. क्षेत्ररक्षक तिथे येतील तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. सिंगल डबलने आता सामना पुढे सरकत असताना आपण पाहतोय 31 धावा धाव फलकावर अद्याप जोडले गेलेत. बालकृष्ण दादा भोईर यांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावर यायचे. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. 31 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दिनेश आपण पाहतो अति स्ट्राईकवर. यावेळेस आपण त्याकडे अपील केली जाते. लाऊड अपील. उत्साह जास्त होता पण आत्मविश्वास आपल्याला कमी पाहायला मिळतोय. पॅडवर चेंडू आदळतोय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अशी गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर दिनेशच्या आतापर्यंत 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावर 31 आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला आयोजन आपण पाहतोय. जय भवानी मित्र मंडळ सावरे आयोजित स्वर्गीय जयदंत स्मृती व स्वर्गीय दत्तात्रय स्मृती चषक 2025. फुलटॉस चेंडू ऑन साइडला आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला शतक तिथे आहे तर तो थोडेसे फंबल होतात. 1 धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाईल. 2 धावेने समीकरण पुढे सरकत असताना षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 33 धावा. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 13.00च्या सरासरीने धावगती जोडायची आहे. 12 चेंडू 26 धावांची गरज जिंकण्यासाठी. या दरम्यान चामटोली टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. नारायण ढाबा पुरस्कृत जय हनुमान चामटोली आणि या चामटोली टीमला शुभेच्छा येतात श्रीधर डोंगरे यांच्या वतीनं. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. बादच्या दिशेला जाणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि आता येणारे 12 बॉल विजयासाठी तब्बल धन्यवाद महेश सर. बॅट चेंज करायची आहे पंच. दोन षटकांचा सामना समाप्त झालाय. 31 धावा धावफलकावर 33 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो यश. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. 59 धावांचं टार्गेट होतं. 2 षटकांमध्ये आपण 33 धावा पाहिल्या आणि येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर यश. पहिला चेंडू स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय गौरवला. यावेळेस फटका हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः फॉलो थ्रो मध्ये आपण पाहतोय चेंडू बराच काल हवेत होता आणि इथे कॉल आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चेंडू हवेत होता बराच वेळ आणि इथे पाहतोय 1 धाव धावचीच्या स्वरूपात पूर्ण केली आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो 1 धावेच्या बढतीनंतर 34 धावा पाहायला मिळतात. आमच्या सोबत गुणलेखक जोडले गेलेत रोशन मुसळे. खूप चांगले आम्हाला माहिती देत असताना आपण पाहतोय
गुणलेखकाच्या भूमिकेत आमच्या सोबत जोडले गेलेत. चेंडू बराच काल हवेत होता, पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे हजर. एका टप्प्यावर चेंडू अडवतील आणि तितक्यात एक धाव सिंगल इथे पूर्ण केली गेली आहे. सिंगलने सामना समीकरण पुढे सरकत असताना आपण पाहतो 35 धावा धापलकावर जोडले गेल्यात. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज होती आता जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज जिंकण्यासाठी. खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. सेकंड राऊंडचा हा पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला सामटोली संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्री समर्थ बदलापूर संघ. सामटोली संघाने फलंदाजी करत असताना 59 धावांचं टार्गेट उभं केले आणि श्री समर्थ बदलापूर संघ तो टार्गेट चेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. तर चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये, चेंडूची पूर्तता करायची आहे. प्रेक्षकांना विनंती असेल तर स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेत, त्यांनी थोडेसे बाजूला बसायचे. थोडं सहकार्य करा मित्रांनो. आमच्या कॅमेरामॅनला कोणत्या प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे याची देखील काळजी घ्या. स्क्रीन समोर जो प्रेक्षक बसलात त्यांनी कृपया करून थोडं बाजूला बसायचंय. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज जिंकण्यासाठी आपण पाहतोय. यश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ओव्हर द विकेटने. यावेळेस ब्लॉकरचा चेंडू, खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय ब्रह्मास्त्र, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र त्याचा अस्त्र इथे वापर करत असताना. कारण आपण पाहिलं तर पहिल्याच षटकामध्ये 18 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर डॉट चेंडू आपण नक्कीच पाहिला. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. खूप चांगला सामना, अक्काटेकीचा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ओरपितचा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे हजर, अगदी क्षेत्ररक्षक तिथे हजर होते, परंतु त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. या सन्माननीय देवेंद्र भोईर यांचे पिता श्री बालकृष्ण भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि मोक्याच्या क्षणी हा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. धन्यवाद. 41 धावा धापलकावर जोडले गेल्यात. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. खूप चांगला सामना दुपारच्या सत्रामध्ये हा गरम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लिडिंग एज पंतांकडे अपील आणि फलंदाज बाद. लिडिंग एज आणि फलंदाज बाद होत असताना धक्का क्रमांक लागतोय तिसरा मैदानाच्या आतमध्ये श्री समर्थ बदलापूर संघाला. आयोजक एक नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर, नाव. शेवटचा चेंडू असेल 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतो 18 धावांची गरज. आपण पाहतो षटकार आला, षटकारानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. एक तेरी एक मेरी असं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 12 चेंडू 26 धावांची गरज असताना आणि आता आपण पाहतो येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. मोठा फलंदाज बाद असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आतिशला, नवीन गेलेला फलंदाज मैदानामध्ये. इनॅट नंबर 5व्या क्रमांकावर गणेश मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकामध्ये. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 18 धावांची गरज. एखादा मोठा फटका आला तर सामना कुठेतरी सामन्यामध्ये शिरकाव करेल समर्थ बदलापूर संघ. यावेळेस फटका चांगल्या ओरपीचा चेंडू. मी मागाशी म्हटलं एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो संघ श्री समर्थ बदलापूर आणि तो फटका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आपण पाहतोय आणि षटक क्रमांक 3 समाप्त होतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धापलकार आपण पाहतोय 47. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. खूप चांगला सामना आपण पाहतो. आकताकीचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला सामटोली संघ, दुसऱ्या बाजूला श्री समर्थ बदलापूर संघ. सामटोली संघाने फलंदाजी करत असताना 59 धावांचं टार्गेट उभं केलं होतं 4 षटकांमध्ये आणि तो टार्गेट सेट करत असताना शेवटच्या षटकापर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळतो. 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. तर खेळाडू कक्षामध्ये आवाज थोडा कमी करायचा आहे, नाहीतर आयोजकांची आम्हाला सूचना येते पेनल्टी दिली जाईल तुम्हाला. खेळाडू कक्षाकडून
आवाज कोणत्या प्रकारचा करायचा नाहीये. काय सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गरम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तापलेल्या उन्हामध्ये हा सामना गरमागरम आपल्याला पाहायला मिळतोय. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला केपी कुणाल पेनकर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आमचे दत्ता सर आपण पाहतोय. दत्ता कडव सर. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अभिजित. यावेळेस इथे मात्र पाहायला गेलो तर धावचीची इथे मात्र आपल्याला पाहतो विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे आणि स्ट्राईक आपल्याकडे घेतली गेली आहे. आपण पाहतोय गणेशने आणि धक्का क्रमांक लागत असताना हा चौथा. भाईगिरी आणि दादागिरी मध्ये आमचाच नंबर 1. भाईगिरी आणि दादागिरी मध्ये आमचाच नंबर 1. अंडरवर्ल्ड मध्ये आमचं विचारा नाव सांगून कोणाला पण. अंडरवर्ल्ड मध्ये आमचं विचारा नाव सांगून कोणाला पण. अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव. आमच्या स्पर्धेचे शिल्पकार नितीन दादा भोईर आपण पाहतोय. खूप सारी मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्याची पाहतोय. खूप चांगला आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक भोईर सर्व जय भवानी मित्रमंडळ सावरे सर्व मित्रांची मदत आपल्याला पाहायला मिळते. मेहनत या स्पर्धेसाठी 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज होती. पहिला चेंडू आपण पाहिला तर विकेट आपल्याला पाहायला मिळते. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. खूप चांगला अटीतटीचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करायला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अभिजितला पाहतो आपण. नवीन फलंदाज गणेश. यावेळेस आपल्याकडे चेंडू होता. चेंडू पॅडवर बदलतोय. काय गोलंदाजी करतोय. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळते. सामना होता कुठे आला कुठे. 7 चेंडू 18 धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि आता आपण पाहिलं तर 6 चेंडू 12 धावांची गरज असताना सलगचे 2 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतात. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. तर बघा शेवटची वॉर्निंग असेल खेळाडू कक्षामध्ये. जर आवाज आला तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. आयोजकांची सक्त ताकीद तुम्हाला देते. 4 चेंडू 12 धावांची गरज. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका ऑन साइडला क्षेत्राच्या तिथे आज कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक लागत असताना हा 5वा फलंदाज बाद. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. काय गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कारण पहिल्या चेंडूमध्ये षटकामध्ये आपण पाहिला 18 धावा करता गेल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 12 धावांची गरज असताना 3 चेंडू सुरुवातीचे अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले. 2 गडी बाद झालेत आणि एकही धाव नाहीये. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. संघनायकाने जो विश्वास टाकला त्या विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायचं. अभिजित लखनला पाहतो. यावेळेस स्क्वेअर लेगला चेंडू हवे. क्षेत्ररक्षक तिथे हजार झेल. इथे मात्र सुटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण म्हटलं जात आहे. पाहिलं तर कॅच इथे ड्रॉप केली आहे. एका धावेने समीकरण पुढे सरकत असताना आपण पाहतोय 48 धावा धावफलकावर जोडले गेलेत. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. काय गोलंदाजी केली आहे मैदानामध्ये. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वो सबसे बडा. आता पाहायला गेलो तर पामटोली संघ खूप अडचणीमध्ये होता आणि अडचणीमधून बाहेर काढताना आपण पाहतो अभिजित गोलंदाजी करत असताना 2 चेंडू 11 धावांची गरज. गणेश स्ट्राईकवर. यावेळेस चेंडूला लॉप केलाय क्षेत्ररक्षक अजर. चेंडू त्याच्या आवाकाच्या बाहेर जाईल का आणि अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय. हा झेल आपण पाहतोय. झेल नाही तर सामना आपल्या खिशामध्ये घातला या झेलने आणि धक्का क्रमांक पुन्हा एकदा लागत असताना हा 6वा धक्का क्रमांक लागत असताना 6 आणि खूप चांगली ही लढत आपल्याला पाहायला मिळाली.
12 चेंडू 26 धावांची गरज असताना आपण पाहिलं तर 7 चेंडू 18 धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि 6 चेंडू 12 धावांची गरज असताना अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंची फेकी केली आहे, अद्याप एकच धाव खर्च केली. येणार 1 चेंडू 11 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. कोणता चमत्कारच या संघाला जिंकून देऊ शकतो. काय सामना आपल्याला पाहायला मिळाला. दुपारच्या गरम या वातावरणामध्ये गरम सामना आपल्याला पाहायला मिळाला. 59 धावांचं टार्गेट होतं. 2 षटकांमध्ये खूप साऱ्या धावा इथे जोडल्या गेल्या होत्या, परंतु आपण पाहिलं तर का कमबॅक केलंय चामटोली संघाच्या गोलंदाजाने. अभिजित 1 चेंडू 11 धावांची गरज. यावेळी चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करेल अजित आणि कोणत्याही प्रकारची चुकी नाही. सामना इथे जिंकलाय चामटोली संघाने. खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला खेळ देखील केला तुम्ही समर्थ बदलापूर संघाने. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. चामटोली संघ विजयी झालाय आणि चामटोली संघ आपण पाहतोय थेट 3ऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करत असताना. चला नेक्स्ट सामना चिखलोली पाडा विपक्ष हिंदगाव या 2 संघांमध्ये लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. खूप चांगला आयोजन आपण पाहिला. जय भवानी मित्रमंडळ सावरे आयोजित स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ स्मृती चषक 2025 हा पर्व आपण पाहतोय. पहिला दिवस खूप चांगला आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि मला इथे बोलण्याची संधी दिली आहे आमचे राहुल चव्हाण सर आणि आमचे महेश दादा धुले सर यांचा मनपूर्वक आभार मानतो. तसेच आमचे ऋतिक दादा भोईर, नितीन दादा भोईर, आमचे रोशन दादा मुसळे, संपूर्ण जय भवानी मित्रमंडळ सावरे यांच्या वतीने मी आभार मानतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.